बांधकाम कामगार योजनेतील लाभ मिळवून देतो म्हणून 2,300 रुपयांची फसवणूक आष्टा येथील साई नावाच्या व्यक्तीनं केली असल्याची तक्रार पाटगाव येथील स्वाती हनुमंत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केली। याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की भरमसाठ पैसे घेऊन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार असल्याचा आमिष दाखवून लुबाडणूक केली, तसेच मुलांची अनेक कागदपत्रे काढायला लावली। मात्र त्यातून कोणताही लाभ मिळवून न देता टाळाटाळ करून 2,300 रुपयांची फसवणूक साई नावाच्या एजंटानं केली असल्याचं त्यांनी सांगितलंय। याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की नमस्कार, आम्हाला त्यांनी सुरुवातीला सांगितलं 1,300 रुपये भरावे लागतील, कार्ड काढून देतो। मग त्यांनी कार्ड हे केलं, सगळं आम्ही दिलं कागदपत्र। सुरुवातीला त्यांनी म्हटले भांडे आणि पेटीसाठी 1,000 रुपये भरावे लागतील, ते पण आम्ही त्यांना दिलं, पण त्यांनी काय आम्हाला अजून कुठलीही प्रोसेस दिली नाही। पोरांचे खूप सारे आम्ही कागद त्यांनी आम्हाला काढून आणायला लावलेत, 2024-25 नुसतं कागदच काढून आणायला आहेत, पण कुठल्याही कागदाची त्यांनी आम्हाला हे घेतली नाहीत आणि कागद त्यांनी नेलेली पण नाही। सगळी कागद इथंच ठेवून गेलेले आहेत आणि पेटी पण अजून आम्हाला दिली नाही। भांडीला पण आम्ही खूप हे केलं, तेव्हा त्यांनी आम्हाला भांडी दिली। शिष्यवृत्तीचे पैसे मिळवून देतो म्हणून तुमच्याकडनं पैसे घेतले? हा, ते पण घेतल्यात, पण त्यांनी अजून कुठलंही काम केलं नाही। आणि आता म्हणतात की अजून पोरांची नावं लावलेली नाहीयेत, पोरांची नावं लावायला पाहिजे, सांगलीला जावा, इकडे जावा, तेच सांगायला लागल्यात, पण अजून त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही। सांगलीला पण जाऊन नावं लावून आलेत आम्ही, तरी पण अजून त्यांनी कुठलेही कागद नेले नाहीत आणि कुठलीही प्रोसेस पूर्ण केलेली नाहीये। किती मुलांचं तुम्हाला दाखला काढायला लावलं? 2 पोरांचे, मुलींचं, दोघं मुलींचं। बर, ते सगळं कागदपत्र वगैरे तुम्हाला काढायला लावलं, पैसे घेतलं, मात्र त्यातलं कुठलंही काम केलेलं नाही केलेलं नाही। भांडी काय कोणालाही मिळू शकतात, मात्र ही शिष्यवृत्तीचे पैसे मिळवून दिले नाहीत त्यांनी? नाही दिले नाही। 2025 पासून त्यानं नुसतं कागदच काढून आणायला लावल्यात, पण अजून काही त्यानं हे केलेलं नाही। आता 2026 चालू आहे, अजून पण त्यानं नुसतं रिन्यू करायचंच आहे म्हणते। तुम्ही विचारणा केली का याबाबत? विचारणा केली, पण ते अजून नावं लागायचे आहेत म्हणते, आणि नावं लागायचे आहेत, रिन्यू करायचे आहेत, असंच म्हणून त्याने पुढे ढकलले। याबाबत काय तुम्ही तक्रार केली तिथं संबंधित कार्यालयात? संबंधित कार्यालयाकडे तक्रार नाही केली। तुम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे? न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। सखोल चौकशी व्हावी याविषयी, म्हणजे अशा दलालांची चौकशी व्हावी अशी मागणी आहे? दलालांची चौकशी व्हायला पाहिजे।